घ्यायची किंवा प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायची परिस्थिती काय आहे म्हणून ॲडमिशन घेतात आणि त्यांचं स्वप्न जे असतं ते पूर्ण करायच्या वाटेला लागतात। 4.5 वर्ष झाल्यानंतर आता नेक्स्ट आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा असा विषय डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे डोनेशन घेऊन जर तुम्ही BMS, BHMS, MBBS मेडिकल कॉलेजची कोणतीही डिग्री घेतली तर ते तुम्हाला फायदेमंद आहे का किंवा घ्यावी का, कितपत योग्य आहे किंवा ते घेऊन तुम्हाला फ्युचर स्कोप काय आहे, जर घेतली तर तुम्हाला नोकरी लागणार आहे का किंवा अशा भरपूर गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलं। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी आपण हे बघूया की पालकांवर किंवा विद्यार्थ्यांवर डोनेशन भरून ॲडमिशन घ्यायची किंवा प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायची परिस्थिती काय येते। तर तुम्हाला माहीत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर 2 ते 2.5 लाख विद्यार्थी जवळपास नीट एक्झामसाठी बसत असतात, म्हणजे रजिस्टर करत असतात आणि त्यातले जवळपास 60 ते 70 हजार विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी रजिस्टर करतात क्वालिफाय झालेले। त्यानंतर काय होतं की आपण जर बघितलं MBBS साठी गव्हर्नमेंट सीट आहे जवळपास 5,000 आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून जवळपास 10,000पर्यंत आकडे येतो। आणि BMS साठी जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंट सीट अगदीच कमी आहेत 500पर्यंत आणि सेमी गव्हर्नमेंट मिळून टोटल सीट येतात 1700पर्यंत आणि सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सीट जर आपण बघितल्या तर जवळपास 9,000पर्यंत येतात। जर आपण ॲप्रॉक्स धरलं तर 20,000पर्यंत आपल्याला MBBS, BMS, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट अशा सीट तुम्हाला बघायला भेटतात। बाकीचे जे राहिलेले कोर्स आहेत BPT वगैरे कोर्सला, BMSला बाकीचे विद्यार्थी जातात आणि जे राहिलेले विद्यार्थी आहेत 60-70 हजारामधले, त्यांना दुसरा ऑप्शन राहत नाही आहे प्रायव्हेट कॉलेजला जाण्याशिवाय किंवा प्रायव्हेट कॉलेजला किंवा त्यांचा जर स्कोर कमी येत असेल, काउन्सिलिंगमध्ये ते बसत नसतील किंवा त्यांना कॅप थ्रू सीट भेटत नसेल तर मॅनेजमेंट थ्रू वेगवेगळे अमाऊंट डोनेशनची असते प्रत्येक कॉलेजची, मग ते काय करतात प्रायव्हेट कॉलेजला कुठं तर डोनेशन भरून ॲडमिशन घेतात आणि त्यांचं स्वप्न जे असतं ते पूर्ण करायच्या वाटेला लागतात। एवढा सगळा खर्च करून 5.5 वर्ष त्यामध्ये घालून प्रत्येक वर्षी एक बॅरियर असतं युनिव्हर्सिटी एक्झामचं, नंतर 4.5 वर्ष झाल्यानंतर आता नेक्स्ट आहे ते एक बॅरियर आहे, ते क्वालिफाय केलं तर तुम्हाला PGसाठी आणखीन एक बॅरियर आहे एंट्रन्स एक्झाम, ते जर तुम्ही पार केलं आणि नंतर तुम्ही गेला तर कुठं तर तुम्हाला मार्केटमध्ये स्कोप येतो। नाही तर तुम्ही असंच फक्त BMSची डिग्री किंवा फक्त MBBSची डिग्री भेटली तर कोणी विचारणार नाही आहे। आता हा काळ बदललेला आहे। पहिल्यांदा आपल्याला असं वाटत होतं की फक्त डॉक्टर झालं तर पैसाच पैसा, पण त्यासाठी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आपण 5.5 वर्षाचा मधला गॅप कसा भरणार आहोत। जर तुम्ही डोनेशन भरून घेत असाल तर आणखीनच तुमच्यासाठी अवघड होणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा इश्यू जो येणार आहे तो म्हणजे फायनान्शियल, आणि जोपर्यंत तुमची डिग्री पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तुमची फॅमिली किंवा तुम्ही फायनान्शियली खूप लॉस झालेला असेल तुमचा। आता विषय मी त्या मुलांचा बोलत नाही आहे की जे हाय लेवल फॅमिलीमधले आहेत, त्यांना म्हणजे 30-40 लाख असे काही नाही आहेत, पण मी जो हा टॉपिक ज्यांच्यासाठी बोलतो ते आहेत मिडल क्लास, त्यांच्यासाठी हा बोलत आहे। तर मित्रांनो, कुठं तर विचार करायची गोष्ट आहे की आपण जर एवढे पैसे घालून आपल्याला पुढे स्कोप भेटणार आहे का नाही, तर तुम्हाला पुढे जाऊन पण खूप स्ट्रगल आहे। मान्य आहे मेडिकल डिग्रीमध्ये किंवा एकदा डॉक्टर झाल्यावर पेमेंट भरपूर आहे किंवा पैसा भरपूर आहे, पण त्यासाठी लागणारी मेहनत, लागणारा टाईम हा भरपूर आहे। त्यामुळे तुम्ही एकदा डोनेशन घेऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर एकदा विचार करा। त्यामध्ये जर तुम्ही क्रायटेरिया बघितला तर कॉलेज कोणतं भेटतं, कसं भेटतं, कॉलेजचं एन्व्हायरमेंट कसं आहे किंवा कॉलेजचं हॉस्पिटल कसं आहे, पेशंट फ्लो कसा आहे, हे सगळं बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। पर्सनली एकदा त्या कॉलेजला व्हिजिट करा आणि नंतरच ते कॉलेज तुम्ही डिसाईड करा। आणखीन काय मदत लागली तर कमेंटमध्ये एकदम क्वेश्चन टाकून द्या, कोणत्याही क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर दिलं जाईल। आणि काउन्सिलिंग रिलेटेड माहितीसाठी चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या। आजसाठी एवढंच, थँक्यू।